क्षेत्रीय परिवहन कार्यालय ने क्षमता से अधिक माल ढोने वाले भारी वाहनों के खिलाफ सख्त कार्रवाई की है। क्षेत्रीय परिवहन अधिकारी रविंद्र भुयार के आदेश पर चलाए गए विशेष अभियान में 2 दिनों में 20 लाख रुपए का राजस्व वसूला गया है। भारी वाहनों के माध्यम से परिवहन सेवाएं प्रदान करने वाले ट्रांसपोर्ट व्यवसायी, साथ ही वाहनों के चालक और वाहक अक्सर यातायात नियमों का उल्लंघन करते हैं और माल को उनकी वहन क्षमता से अधिक परिवहन करते हैं। इससे महामार्ग पर दुर्घटनाओं की संभावना बढ़ जाती है। इसे ध्यान में रखते हुए क्षेत्रीय परिवहन अधिकारी रविंद्र भुयार ने नियमों का उल्लंघन करने वाले वाहनों के खिलाफ कार्रवाई के आदेश दिए हैं, जिसके अनुसार 5 से 6 मार्च तक 2 दिवसीय वाहन निरीक्षण के दौरान नियमों का उल्लंघन करने वाले 155 वाहनों के खिलाफ दंडात्मक कार्रवाई की गई। वाहन के दस्तावेज अपडेटेड रखे और वाहनों में अतिरिक्त सामान रखने से बचे। जांच के दौरान जो भी दलाल हस्तक्षेप कर रहे हैं उनके खिलाफ शिकायत दर्ज कराने का आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी भुयार ने किया है। अकोला विभागामध्ये 3 कार्यालयाचा समावेश आहे। बुलढाणा जिल्हा, अकोला जिल्हा आणि वाशिम जिल्हा। या तिन्ही जिल्ह्यांमध्ये ओव्हरलोड क्षमतेपेक्षा जास्त मालाची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर आम्ही कारवाई सुरू केली। काल जवळपास आम्ही 65 वाहनांवर कारवाई केली होती। आज जवळपास आमच्याकडे टोटल 90 वाहनांवर कारवाई झालेली आहे आणि ही कारवाई मार्च अखेरपर्यंत सुरू राहील। या अकोला कार्यालयाला 4 कोटीचं लक्ष्यांक दिलं होतं भरारी पथकाला। त्यापैकी जवळपास आमची 60% रिकव्हरी झाली आहे। उर्वरित रिकव्हरी या मार्च महिन्याच्या अखेरपर्यंत करायची आहे। त्याकरता आम्ही आज रोजी आपल्या अकोला, खामगाव, वाशिम आणि बुलढाणा या 4ही कार्यक्षेत्रामध्ये आम्ही तिथले अधिकारी इथे बोलावून कामकाज सुरू केलेलं आहे आणि ही मोहीम अशीच निरंतर 31 मार्चपर्यंत सुरू राहील। आमचं सर्व लोकांना आव्हान आहे की त्यांनी आपल्या वाहनाचे कागदपत्र वैध नसतील तर वैध करून घ्यावीत, वैध नसतील तर रस्त्यावर वाहन वापरू नये आणि कुठल्याही परिस्थितीत लोकांना धोका उत्पन्न होईल अशा तऱ्हेनं वाहन चालू नये। अशा प्रकारे वाहन चालवताना आढळल्यास त्यावर मोटर वाहन कायद्याअंतर्गत कारवाई केली जाईल। त्याचप्रकारे या मोहिमेचा आधार घेऊन काही लोक गैरफायदा उचलतात, लोकांना आमिष देतात, बळी पाडतात, आरटीओच्या नावावर काही गैरप्रकार करतात। तर सर्व लोकांना आमची विनंती आहे की अशा संदर्भात जर काही तक्रारी आल्या तर त्यांनी थेट तक्रार आरटीओकडे दाखल करावी किंवा जवळच्या पोलीस स्टेशनला त्या संबंधित व्यक्तीची तक्रार दाखल करावी, असं लोकांना आवाहन करण्यात येतं।